एक 60 वर्षीय रिटायर अधिकारी एका 22 वर्षीय तरुणीच्या प्रेमामध्ये पडतो आणि त्यांची मोबाईलवर चॅटिंग सुरू होते, एकमेकांना बोलणं सुरू होतं आणि तो अधिकारी त्या 22 वर्षीय तरुणीच्या एकदम प्रेमात पडतो आणि नको ते कृत्य करत बसतो। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। मात्र जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे उत्तराखंडमधील देहरादूनमधील एक माजी बँक अधिकारी आहेत। ते त्यांच्या सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचं वय हे 60 वर्ष आहे। त्यांना एक मुलगा आहे आणि एक सून देखील आहे। त्यांच्या मुलाचं नाव आहे शौर्य आणि त्यांच्या सुनेचं नाव आहे नॅन्सी। हे दोघंही एका उच्च पदावर काम करतात आणि हे मुंबईमध्ये नोकरीला आहेत। आता त्यांना एकुलता एक मुलगा आहे, त्याचं लग्न झालेलं आहे आणि तो त्याच्या कामासाठी मुंबईमध्ये राहतो। आता हा जो रिटायर अधिकारी आहे 60 वर्षाचा, त्यांचं नाव आहे अजय कुमार। अजय कुमार यांच्या पत्नीचं काही दिवसापूर्वी निधन झालं होतं। त्यांना कॅन्सर होता। खूप उपचार केले, अनेक दवाखान्यामध्ये दाखवलं होतं, तरीसुद्धा त्याचं निदान झालं नाही आणि एक दिवस त्यांचा मृत्यू झाला। आता त्यांचा मृत्यू झाला, त्यांचं निधन झालं, त्यामुळं हे अजय कुमार कुठंतरी एकटे पडल्याचं त्यांना भासत होतं। आता एकटे पडलेले असताना त्यांना काही करमत नव्हतं म्हणून ते इकडे तिकडे फिरायचे। त्यांच्या मुलांनी त्यांना अनेक वेळा सांगितलं की तुम्हाला तिथं करमत नसेल, तुमचं तिथं मन लागत नसेल तर तुम्ही मुंबईला माझ्याकडे राहायला या। मात्र ते म्हणे नको, आता मीच माझी पूर्ण सर्व्हिस इथं केली आहे, सगळं माझं आयुष्य इथं केलं आहे, अनेक लोक माझे या ठिकाणी ओळखीचे आहेत आणि मी माझं मन रमवून घेईल असं सांगितलं। तरीसुद्धा मुलाने त्याच्या वडिलांसाठी म्हणजे अजय कुमारसाठी त्यानं एक मोठा टीव्ही पाठवला की वडिलांना करमणूक करण्यासाठी। आता टीव्ही पाठवला, मग तो टीव्ही तिथं पोहोचला। मग ते अजय कुमार दिवसातून काही वेळ टीव्ही पाहत घालवायचे, त्याच्यावर इंटरनेटसुद्धा लावून दिलं होतं, अनेक यूट्यूबसुद्धा हे पाहायचे आणि मोठ्या प्रमाणात इथे एंटरटेनमेंट त्या ठिकाणी त्यांचं करायचे। आता दिवसभर माणूस टीव्हीच पाहत बसत नाही, थोडं फेरफटका मारून चक्कर मारून असंसुद्धा वेळ घालवत असतं। त्याच पद्धतीनं हे अजय कुमारसुद्धा करायचे। मग त्यांना परत त्यांच्या मुलाची आठवण यायची, मुलाला वडिलांची आठवण यायची। मग मुलांनी परत एकदा त्यांना एक अँड्रॉइड मोबाईल गिफ्ट केला। अँड्रॉइड मोबाईल यासाठी गिफ्ट केला की अधूनमधून त्यांच्याशी बोलता येईल। लँडलाईनवर बोलल्यापेक्षा मोबाईलवर जर गेलं तर ते कुठेही असले काही असले तर सरळ संपर्क साधता येतो, म्हणून त्याला अँड्रॉइड मोबाईल हा गिफ्ट केला। आता अँड्रॉइड मोबाईल गिफ्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये मग यूट्यूब उघडून दिलं, फेसबुक उघडून दिलं आणि इंस्टाग्राम उघडून दिलं। हे सगळे काही जे ॲप्लिकेशन आहेत सोशल मीडियाचे ते त्यांना उघडून दिले, कारण की जास्तीत जास्त त्यांचा वेळ या सोशल मीडियावर जावा। आता एक उच्च पदावरचा अधिकारी आहे, सगळं काही नॉलेज आहे आणि सगळं काही लिहिता वाचता फटाफटा येत असल्यामुळं ते वापरायलासुद्धा काही अडचण आली नाही। तरीसुद्धा सुरुवातीला ज्यांनी मोबाईल आणून दिला त्या मुलाच्या मित्रांनी यांनी सांगितलं की असं उघडायचं, असं बघायचं, असं लाईक करायचं, अशी कमेंट करायची आणि एखादं जर लयच आवडलं तर ते शेअर करायचं। एकंदरीत सोशल मीडियाची संपूर्ण माहिती त्या अजय कुमारला मोबाईलची दिली होती। मग ते टीव्ही पाहत बसण्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ हे मोबाईलवर घालवायचे। आता मोबाईलवर लोक काय करतात तर सगळ्यात जास्त शॉर्ट्स व्हिडिओ नाहीतर रील्स बघत बसतात। ते एकदा सुरू केलं की एक वरी ढकलत आपला वेळ निघून जातो आणि ते व्हिडिओ काही संपत नाही, एकामागे एक ते शॉर्ट व्हिडिओ त्या रील्स चालूच असतात। अशा पद्धतीनं ते वेळ घालवू लागले। मग एक दिवस त्यांना याच फेसबुकवर एक रिक्वेस्ट येते। आता रिक्वेस्ट येते ती एका 22 वर्षीय तरुणीची आणि तिचं नाव असतं चांदनी नावाच्या तरुणीची ते रिक्वेस्ट आलेली पाहतात आणि तिच्या अबाउटमध्ये जाऊन तिची प्रोफाईलसुद्धा चेक करतात। तिनं तिचं जे लोकेशन आहे ते अमेरिकेचं दिलेलं असतं, मात्र ती होमटाऊन इंडियाचीच असते आणि याच उत्तराखंडच्या एका भागामधली असते।
असं ती सांगते. आता मग ती बघते सगळं, हे तिचे फोटोज वगैरे बघतात, काय करते, काय शिक्षण घेते, ती इंजिनिअरिंग असल्याचं सुद्धा तिच्या बायोमध्ये लिहिते. मग हे सगळे पाहतात आणि ठीक आहे, एक 22 वर्षीय तरुणी आहे, तिची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतात. आता रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर 1-2 दिवसांनी तिकडून त्यांना मॅसेज येतो, हाऊ आर यू सर, म्हणजे तुम्ही कशी आहात. मग हा म्हणतो मी मस्त आहे, तू कशी आहेस, तू कोण आहेस. ती सांगते की मी अशी आहे, उत्तराखंडमधूनच आहे आणि मला आईवडील नाहीत आणि आईवडील नसल्यामुळं मी अमेरिकेमध्ये माझ्या काकाकडे राहते आणि त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते, असं ती त्यांना सांगते. मग हे सांगते तर हे सांगते मग तुझे आईवडिलाचं कसं काय झालं, कसं काय तू तिकडे गेली आणि तू इकडं तुमचं काही जमीन वगैरे आहे का. ती म्हणे हां, आमची जमीन गिमीन सगळी इकडे आहे, मात्र मी फक्त शिक्षणासाठी तिकडं आली आहे आणि एकदा शिक्षण पूर्ण झालं की मी परत इंडियामध्ये येणार आहे. मग अशा पद्धतीनं त्यांची ओळख होते, ते एकमेकांशी बोलू लागतात. आता हे इकडं अजय कुमार हे एकटेच होते, त्यामुळं यांच्याकडं भरपूर वेळ असायचा आणि ती तरुणी तिकडं इंजिनिअरिंग शिक्षण घेत ती यांना मॅसेजवर बोलवायची, वेगवेगळे याच्यामध्ये कपडे घालून फोटो पाठवायची, त्यांना आकर्षित करायची. मग यांना आता तिला बोलल्याशिवाय करमतच नव्हतं आणि तिलासुद्धा यांना बोलल्याशिवाय करमत नव्हतं. मग एक 8-10 दिवस हा सगळा प्रकार चालू होता. मग अचानक त्या चांदणीनं यांना मॅसेज करणं बंद केलं. आता यांना एकटेपणा घालवण्यासाठी एकतर ती तरुणी होती, नाहीतर मग त्यांचा मुलगा होता. त्यांच्या मुलालासुद्धा तो मधोमध्ये फोन करून बोलायचा, मात्र त्या मुलांना बोलून किती वेळ बोलणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ हा व्यक्ती त्या 22 वर्षीय तरुणीसोबत म्हणजे चांदणीसोबत घालवायचा आणि त्याला ते एकदम आवडायचं की कोणीतरी आपल्या मनासारखं आपल्याशी बोलतंय. आता हे सगळं बोलणं चालू असताना त्यांचं अचानक 10 दिवस बोलणं बंद होतं आणि मग अचानक एक दिवस तिचा मॅसेज येतो की माझे काकाचं म्हणजे ज्यांच्या इथं मी राहते त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे आणि त्यांचं जे आता प्रॉपर्टी आहे ही आहे 40 लाख पाऊंडची आणि ती विकून मी सगळं इंडियामध्ये येणार आहे. मात्र जे काही डॉक्युमेंट्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या इंडियामध्ये आहेत आणि मी ती घेण्यासाठी दिल्लीला येते. मग हे सगळं ऐकून ते अजय कुमार एकदम आनंदी होतात, उत्साह होतात. ते म्हणतात ठीक आहे चालतंय, म्हणे तू ज्या दिवशी येणार आहेत त्या दिवशी मला सांग, मी तुला एअरपोर्टवर घ्यायला येईल. ती मग लगेच तिचं काढलेलं तिकीट पाठवते की मी असं तिकीट काढलं आहे आणि ते तिकिटाचा नंबर सांगते की इतके वाजता मी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर येईल, तुम्ही घ्यायला येईल. अगदी त्याच पद्धतीनं हे अजय कुमार तिला घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात. एक दिवस म्हणजे काही वेळ अगोदर जातात आणि तिथं असणाऱ्या एअरपोर्टच्या परिसरामध्ये एक हॉटेल बुक करून म्हणजे एक रूम बुक करून त्या ठिकाणी राहू लागतात. मग ती तरुणीची यायची वेळ होते. हे एअरपोर्टवर तिला घ्यायला जातात, स्वतःची गाडी घेऊन जातात तिला घेण्यासाठी आणि पाहतात की फ्लाईट आली का नाही. मात्र ती फ्लाईट आलेलीच नसते. मग एकदम गोंधळात पडतात की काय झालं असेल, कसं झालं असेल, हे आलं असेल. मग ते परत रूमवर येतात तिची बराच वेळ वाट पाहून. आता यांचं बोलणं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं की यांना एकमेकांशीवर करमत नसतं. यांनी एकमेकांचे फोटो नको त्या अवस्थेतले सुद्धा शेअर केलेले असतात, एकमेकांचे मोबाईल नंबरसुद्धा मिळवलेले असतात आणि तासनतास हे मोबाईलवर म्हणजे जे बोलायचं आहे ते बोलत असतात. म्हणून यांना एवढी उत्सुकता एकमेकांना भेटण्याची लागली होती. आता 60 वर्षाचा अधिकारी आहे, पुरुष आहे आणि त्याला एका 22 वर्षीय तरुणीसोबत वेळ घालवायचा होता. त्यासाठी तो मोठा उत्सुक होता. आता काही वेळानंतर हॉटेलवर गेल्यानंतर त्याला स्वतःहून तो चांदणीचा फोन येतो आणि चांदणी म्हणते की मी इथं आली आहे एअरपोर्टला, मात्र येताना मी थोडं सोन्या दाण्याचे दागिने वगैरे हे काही जे होते अंगठ्या बिंगठ्या
हे काही गोष्टी तिथं मी इकडे येते म्हणल्यावर तिथं चोरी होऊ नये म्हणून मी त्या सोबत आणल्या होत्या आणि त्याचे बिल्स वगैरे माझ्याकडं काही नाही आहे. माझ्या बॅगमध्ये पण तिथलं काही जे सोनं वगैरे आहे मी ते घेऊन आले. म्हणून मला इथं एअरपोर्टवरती काही अधिकाऱ्यांनी पकडलं आहे आणि ते मला आता सोडत नाहीत. मग तो अधिकारी म्हणला की ठीक आहे तू काही टेन्शन घेऊ नको, ते सगळं मी पाहून घेतो. तुझ्या आजूबाजूला जे कोणी अधिकारी आहेत जे तुला सोडत नाहीत त्यांच्याकडे फोन दे, मी त्यांना बोलतो. आता असं म्हटल्यानंतर त्या तरुणीनं त्या चांदणीनं तिच्या समोर असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे फोन दिला आणि हा अजय कुमार त्यांना बोलत होता. ते म्हणत होते की ह्या मुलीनं विनापरवाना विदेशातून सोनं आणलं आहे म्हणून आम्ही तिला पकडलेलं आहे आणि जर तुम्हाला तिला सोडवायचं असेल तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता 5 लाख रुपये आमच्या अकाउंटला जमा करावं लागतील, तेव्हा आम्ही तिला सोडून देऊ. आता एवढी मोठी रक्कम कशी काय करायची, तरीसुद्धा बँक अधिकारी होता, याला सगळं माहीत होतं की पैसे कसे पाठवायचे, काय करायचे, पेन्शन हे ते सगळ्या गोष्टी, FD FD मोठ्या प्रमाणात अकाउंटला पैसा जमा होता. 5 लाख रक्कम यांनी पुढच्या काही वेळातच त्या समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटला जमा केली. अकाउंटला रक्कम जमा केल्यानंतर परत समोरून फोन आला की आता त्यांनी सोडलं आहे, आता मला हे दुसरीकडंच कुठंतरी घेऊन जात आहेत. मग परत फोन आला की हिनं एकाच फोनवर एवढे मोठे पैसे कसं काय मागवले, हिच्या अनोळखी माणसानं तिचं तुमचं काही नातं नसतानासुद्धा अचानक 5 लाख रुपये जमा केले. नक्कीच हा काहीतरी मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे, हनी ट्रॅप आहे. म्हणून आता हिला आम्ही पुढच्या कारवाईसाठी नेत आहोत. मात्र ती एकदा तिकडे गेली तर तिला आम्ही सोडणार नाहीत, ती डायरेक्ट जेलमध्ये जाईल. हा अधिकारी म्हणतो तिच्यासोबत असं काही करू नका, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आणि तिला सोडून द्या, कारण की तिला मला भेटायचं आहे. आता मग ती सांगतात की आता आम्हाला तुम्ही 20 लाख रुपये पाठवा तरच आम्ही तिला सोडू, कारण की आता तिच्यावर खूप मोठी कारवाई होणार आहे. आता या पुरुषाला, या अजय कुमारला काहीही सूद राहिलेली नव्हती तिच्या प्रेमापोटी. हा परत एकदा त्यांनी सांगितलेली रक्कम 20 लाख रुपये त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो आणि मग परत काही वेळासाठी कॉल बंद होतो. हा मोठा परेशान होतो की काय झालं असेल. मग तिथून ती जी तरुणी आहे तिला आता जेलकडे नेलं जातं आहे असं सांगितलं जातं आणि परत एकदा कॉल येतो आणि परत एकदा त्याची फसवणूक होते, त्याच्याकडून परत एकदा रक्कम मागितली जाते. आता अशा पद्धतीनं त्या तरुणीकडून, त्या चांदणीकडून या अजय कुमारला वारंवार पैशाची मागणी करू लागली होती आणि हे सुद्धा ती जेवढी रक्कम म्हणत होती तेवढी रक्कम पाठवत होते. आता या सगळ्या प्रकार म्हणजे 57 लाख रुपये आत्तापर्यंत या व्यक्तीनं त्या चांदणीच्या नादामध्ये घालवले होते. 57 लाख रुपये ही रक्कम काय थोडी थिडकी नाही. जरी तो कुठलाही अधिकारी असला, काही असला, तरीसुद्धा त्याची पेन्शन होती, त्याची FD होती, हे सगळे पैसे त्यानं त्या चांदणीच्या नादामध्ये घालवले होते आणि तो वाट पाहत होता की तिच्या फोनची ती कधी येईल आणि कधी मला भेटेल. मात्र तिचा फोन काही आलाच नाही. मग तरीसुद्धा हे परेशान होऊन तिच्या फोनची वाट पाहत होते. इकडून फोन लावला तर लागत नव्हता, मोबाईल बंद दाखवत होता. याला वाटत होतं एवढे प्रयत्न करूनसुद्धा पोलिसांनी तिला अटक केलं आहे की काय, असाच प्रश्न याच्या मनामध्ये पडलेला होता. मग संध्याकाळी एक फोन येतो आणि संध्याकाळी ती चांदणी तिकडून बोलते. तिचा सुंदर आवाज आणि दिसायला ती सुंदर होती. ती सांगते की मला आता त्यांनी सोडलं आहे, तुम्ही पैसे दिल्यामुळं त्यांनी मला सोडलं आहे. मात्र आता मला ते इथं राहण्याची परवानगी देत नाही आहे. ते सांगतायत की तू आता वापस जा आणि नेक्स्ट टाईम जेव्हा येशील तेव्हा हे सोनं बिनं काही आणू नको आणि तो आहे तशा अवस्थेत वापस जा. वापस जाण्यास सांगतायत आणि मी वापस जाते. मात्र पुढच्या वेळेस जेव्हा कधी येईल तेव्हा मी तुमची नक्की भेट घेईल. मग हे सुद्धा सांगतात की ठीक आहे, काही हरकत नाही, ह्या वेळेस तू चुकीनं किंवा तुला कळालं नाही म्हणून तू ही गोष्ट केली, त्यामुळे तू अडकली. आता तू वापस जा आणि काही दिवसानंतर परत आल्यानंतर तू काय कर की आता मला भेटायला ये, असं सांगून ती तरुणी परत वापस जाते आणि परत वापस गेल्यानंतर तिचा फोन लागतच नाही. 4-5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस
उलटून गेले तरी त्या चांदणीचा बी फोन येत नाही आणि इकडूनही तिचा फोन लागत नाही. जेवढ्या माध्यमातून यांनी चॅटिंग केली होती, एकमेकांशी बोलत होते, सगळ्या याच्यावर प्रयत्न केले तरीसुद्धा समोरून त्यांना ब्लॉक करण्यात आलेलं होतं. मग कुठंतरी अजय कुमार यांच्या ही गोष्ट लक्षात आली की इथं आपली फसवणूक झाली आहे, इथं आपला छळ झाला. मग ते एकदम डिप्रेशनमध्ये गेले. काही काळ ते कोणाशी बोलत नव्हते, कोणाला भेटत नव्हते, घरामध्येच पडून राहायचे आणि स्वतःला दुःख द्यायचे. मग ही गोष्ट त्यांच्या मुलाच्या लक्षात आली की यांचा काही दिवस झाले फोन येत नाही आणि फोन जरी आला तर हे जास्त काही बोलत नाहीत. म्हणून त्यांच्या मुलाला वाटलं की काहीतरी भानगड आहे. म्हणून तो मुंबईवरून थेट देहरादूनला आला आणि देहरादूनहून आल्यानंतर पाहिलं तर त्याचे वडील एका कॉटवर पडलेले होते आणि एकदम दुःखी अवस्थेत होते. मग त्यांनी समजावून बुजावून त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते ढासाढासा रडू लागले आणि घडलेला सगळा प्रकार आपल्या मुलाला सांगू लागले. आता मुलानेच्या सगळ्या गोष्टी लक्षात आली. त्याला माहीत होतं की असा प्रकार घडतो, अशा पद्धतीनं फसवणूक होते. मग यांनी तात्काळ लगेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. हरीश कुमार हे पोलीस आहेत तिथले, त्यांनी या तरुणीचा शोध घेतला. 8 महिने कसून चौकशी केल्यानंतर, संपूर्ण सायबर सेल कामाला लागल्यानंतर त्यांनी त्या तरुणीचा शोध घेतला, चांदणी नावाच्या. तर त्यांच्या एक गोष्ट समोर आली, एक सत्य समोर आलं. ते म्हणजे ती एक तरुणी नसून तो एक तरुण होता आणि तो फेसबुकवर, सोशल मीडियावर डुप्लिकेट नावाने अकाउंट बनवायचा. इकडच्या तिकडच्या तरुणीचे फोटो ढापायचा, म्हणजे दुसऱ्यांचे फोटो घेऊन स्वतःच्या प्रोफाईलवर टाकायच्या आणि अगदी ज्या तरुणी जे काम करतात तेच काम इथं टाकायचं, त्याच्या प्रोफाईलमध्ये टाकायचं आणि त्यांचेच फोटो उचलून इथं एक नवीन प्रोफाईल तयार करून अशा लोकांना रिक्वेस्ट पाठवायच्या आणि त्यांच्यासोबत चॅटिंग करायची. आणि जेव्हा तो कॉलवर बोलायचा तेव्हा एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, व्हॉईस चेंजरच्या माध्यमातून मुलाचा आवाज मुलीचा निघतो. अशा ॲपचा तो सहारा घेऊन अशा लोकांची फसवणूक करायचा आणि तिकडून त्यांची फसवणूकसुद्धा व्हायचं. असं करून त्यांनी आत्तापर्यंत करोडो रुपये कमवलेले होते. पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतलं आहे आणि त्यांनी अजून अशा किती लोकांना लुबाडलं आहे याचीसुद्धा चौकशी पोलीस करत आहेत. सांगण्याचा उद्देश केवळ हाच आहे की सोशल मीडिया हातात आल्यापासून त्याचे फायदे आहेत, त्याचे गैरफायदेसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. आपणही एखाद्याला भेटण्यासाठी इतकी लालसा दाखवणं चांगली गोष्ट नाही आहे आणि सोशल मीडियावर अशा अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणं किंवा त्यांच्यासोबत मनसोक्त बोलणं हे सुद्धा कुठंतरी आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतो. नाहीतर आपल्यासोबतही अशाच पद्धतीनं फसवणूक होऊ शकते. कोणाची रिक्वेस्ट आली, ओळखीचा असेल तर ॲक्सेप्ट करा, अनोळखी असेल तर ॲक्सेप्ट करू नका. ॲक्सेप्ट जरी केली, चॅटिंग जरी केली तरीसुद्धा 1 रुपया जरी मागितला तर माझ्याकडं काही नाही म्हणायचं आणि सरळ सरळ त्याला इग्नोर करायचं, म्हणजे काहीही भाव द्यायचा नाही. पैशाचा विषय आला की डायरेक्ट नाही म्हणायचं, तेव्हा आपलं कोणीही काही करू शकणार नाही. आणि जर अशा पद्धतीनं फसवणूक झाली तर तात्काळ पोलिसात आधी तक्रार दिली पाहिजे, जेणेकरून पुढचा प्रकार घडणार नाही. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.